करूयात। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील टोल नाक्यांवर फास्टॅगद्वारे टोल न भरणाऱ्या वाहनांकडून दुप्पट पथकर आकारला जाणार आहे। त्याची अंमलबजावणी सुरू आजपासून होणार आहे आणि त्यानुसार टोल नाक्यांवरील सर्व मार्गिका फास्टॅगमध्ये परावर्तित करण्यात आल्या। आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारनं रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे। महानगरपालिका क्षेत्रात 5.95% एवढी वाढ करण्यात आली आहे, तर ग्रामीण भागात 3.36% वाढ करण्यात आलेली आहे। एप्रिल 2025 मध्ये विविध सुट्ट्यांमुळे बँका 16 दिवस बंद राहणार आहेत। विविध सण उत्सव, महापुरुषांची जयंती आणि राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस यानिमित्त या सुट्ट्या राहणार आहेत। त्याचबरोबर नेहमीप्रमाणे रविवारी आणि चौथ्या शनिवारी देखील सुट्ट्या असतील। दरम्यान जास्त सुट्ट्या असल्यामुळे नागरिकांना आपल्या बँकिंग विषयक कामाचे नीट नियोजन करावे लागणार आहे। मालमत्तांच्या हस्तांतरण शुल्कामध्ये सिडकोने वाढ प्रस्तावित केलेली आहे। मालमत्तांचं क्षेत्रफळ आणि वापरानुसार हस्तांतरण शुल्कात 5 ते 10% वाढ करण्यात आली आहे। उन्हाळ्यात पर्यटनासाठी गोव्याला जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेनं मडगाव जंक्शन लोकमान्य टिळक टर्मिनल ही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई ते मडगाव दरम्यान 6 एप्रिलपासून उन्हाळी विशेष गाडी धावणार आहे। 2 एप्रिलपासून या गाडीसाठी आरक्षण सुरू होणार आहे। म्हाडानं 2025-26 मध्ये राज्यभरात तब्बल 19,497 घरांच्या निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलंय। हे उद्दिष्ट गाठण्यासाठी म्हाडानं 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात गृह प्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली आहे। या अर्थसंकल्पात गृहनिर्मितीसाठी 15,951 कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। मुंबईकरांवर आता घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेला पैसे द्यावे लागणार आहेत। शिवाय पाणी मलनिस्सारण आणि वाहन पार्किंगसाठी देखील शुल्क भरावं लागणार असून फेरीवाल्यांना देखील आता भाड्याचं शुल्क द्यावं लागणार आहे। कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचं बाष्पीभवन वाढून पाणीसाठा वेगानं कमी होतोय। त्यामुळे आता पालिका प्रशासनानं अप्पर वैतरणा आणि भातसा या धरणांमधून राखीव पाणीसाठा उचलण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली आहे। राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुण्यात मनसे ॲक्शन मोडवर आली आहे। आजपासूनच मनसे मोहीम हातात घेणार असून बँक आणि ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी मराठीचा वापर केला जातो की नाही याची तपासणी करणार आहे। पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत 11% वाढ झाली आहे। पुणे विमानतळावरून दिवसाला 30,000पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतायत आणि पुण्यातून सध्या साधारण 36,000 शहरांसाठी विमान सेवा सुरू आहे। गुढीपाडव्यासाठी पालिका अर्थसहाय्यित महिला बचत गटांनी सुरू केलेल्या पुरणपोळी महोत्सवाला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। गुढीपाडव्याच्या दिवशी 50 बचत गटात मिळून 3,500पेक्षा अधिक पुरणपोळ्यांची ऑनलाईन मागणी नोंदवली गेली। ठाणे शहरात सुरू असलेल्या रस्त्यांची कामं गेल्या काही महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत आहेत। त्यातच घोडबंदर भागातील दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड खोलून ठेवले असल्यानं त्याचा नाहक त्रास वाहन चालकांना होतोय। ही कामं 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते, मात्र अद्याप कामं पूर्ण झाली नसल्यानं ठाण्यातील रस्त्यांच्या कामांची डेडलाईन हुकली आहे। आर्थिक वर्ष संपण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता, त्यामुळे तब्बल 183 GR प्रसिद्ध करून कोट्यावधी रुपयांचा निधी आणि अनुदान वितरित करण्यात आला। ईदची सुट्टी असूनही रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात कारभार सुरू होता। मंत्रालयातल्या सर्व विभागांमध्ये लगबग दिसून आली। मध्यरात्री उशिरापर्यंत सर्व विभागातील अधिकारी कामामध्ये व्यस्त होते। भारतीय रिझर्व्ह बँक येत्या 9 एप्रिल रोजी रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे, त्यामुळे घर आणि कार खरेदी स्वस्त होऊ शकते। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक 7 एप्रिल रोजी सुरू होते आणि त्यातील निर्णयांची घोषणा 9 एप्रिल रोजी होईल। त्या दिवशी आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा कोणती घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात देखील बांधकामांना गती येताना दिसते। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्थानिक साहित्य, डिझाईन आणि प्रशिक्षित गवंडी वापरून चांगल्या दर्जाची घरं बांधून द्यायची आहेत। या योजनेतून घर बांधल्यास सरकारकडून अनुदान मिळतं। गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत काहींनी घरकुल उभारायला सुरुवातही केली आहे। मुंबईत होणारं धूळ प्रदूषण पाहता मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं मुंबईत एक वेळ होणारी स्वच्छतेची कामं आता दिवसातून 2 वेळा करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता संध्याकाळी देखील स्वच्छता होणार आहे। मलबार हिल परिसरातील निसर्ग उन्नत मार्गाला मुंबईकरांसह पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिलाय। 30 आणि 31 मार्च या 2 दिवसात 3,400हून अधिक जणांनी भेट दिली आहे। मुंबई महापालिकेच्या ए वॉर्डातील क्लीनअप मार्शलनं सोमवारी सुट्टीनिमित्त फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या बेशिस्त मुंबईकरांना कारवाईचा बडगा दाखवला। दिवसभरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या तब्बल 300 जणांकडून दंड वसूल करून त्यांनी पालिकेच्या महसुलात 60,000 रुपयांची भर घातली आहे।
मुंबईत विविध ठिकाणांहून जमा कचरा डम्पिंग ग्राउंडवर आणून टाकला जातो. कचऱ्याचे थर जमा होत गेल्यानं त्यात मिथेन आणि इतर विषारी वायूंची निर्मिती होते. हे वायू ज्वलनशील पदार्थांच्या सानिध्यात आल्यानंतर कचऱ्याला किंवा डम्पिंग ग्राउंडला आग लागण्याच्या घटना घडतात आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतोय. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात श्री गणेशाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या अलंकारांचा लिलाव गुढीपाडवा मुहूर्ताचं औचित्य साधत आयोजित करण्यात आला होता. यावेळी अंदाजे 1.33 कोटी रुपये इतक्या मूल्याच्या जवळपास 207 सुवर्ण अलंकारांच्या लिलावाला तसंच चांदीच्या नाण्यांच्या विक्रीला भाविकांनी भरघोस प्रतिसाद दिला. पश्चिम रेल्वेनं गेल्या 2 वर्षात 24,903 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून 1,47,79,240 रुपये दंड वसूल केलाय. रेल्वे परिसरात किंवा डब्यांमध्ये फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे अशा फेरीवाल्यांवर रेल्वे अधिनियमानुसार कारवाई केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मुंबई पायाभूत क्षेत्रातील कामगिरीबद्दल MMRDAच्या 2 प्रकल्पांना बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड्स 2025 या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तसंच नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सहकार्यानं या पुरस्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मूर्तिकलेचं माहेरघर असलेल्या पेणमध्ये सुमारे 5 लाख गणेश मूर्तींची नोंदणी झाली आहे. या नोंदणीमुळे मूर्तिकारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या तालुक्यात दरवर्षी 35 लाखांपेक्षा अधिक मूर्तीची विक्री करण्यात येते. दक्षिण मुंबईला थेट पालघरला जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या 87,427 कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीत प्रकल्पासाठी नाममात्र दरानं जमीन देण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महिलांना असलेल्या पुनरुत्पादक स्वातंत्र्य, शारीरिक स्वातंत्र्य आणि निवडीचा अधिकार यावर भर देत उच्च न्यायालयानं 26 आठवड्यांची गर्भवती असलेल्या 32 वर्षीय महिलेला गर्भात व्यंग असल्यानं गर्भपात करण्याची मुभा दिली. गर्भात व्यंग असल्यानं गर्भपात करण्यास हायकोर्टानं परवानगी दिली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी तसंच शाळांना अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी शासन प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विविध उपक्रम देखील राबवले जातात. आता शालेय शिक्षण विभागानं जाहीर केलेल्या 100 शाळांना भेटी या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या क्षेत्रातील आमदार शाळेला भेट देणार असून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. आमदारांसह अधिकारी देखील शाळांना भेट देणार आहेत. सध्या सोशल मीडियामध्ये जिबली इमेजेसचा धुमाकूळ सुरू आहे. कोट्यावधी युजर्सनं या इमेजेसचा धडाका लावल्यानं ही छायाचित्र तयार करून घेणारं ओपन AIचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल ChatGPT रविवारी जगभरात बंद पडलं होतं. भारतात देखील संध्याकाळी 1.5 तास बंद होतं आणि त्यामुळे अखेर कंपनीनं इमेजेस बनवण्यावर निर्बंध घातले. आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी पणन मंडळानं नवी मुंबईमध्ये सुविधा केंद्र सुरू केलं. या केंद्रातून यावर्षी 4,000 टन आंबा निर्यातीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. 3 एप्रिलपासून अमेरिकेला निर्यात सुरू होणार असून ऑस्ट्रेलिया, जपानसह यावर्षीपासून अर्जेंटिनाला देखील आंबा निर्यात केला जाणार आहे. केंद्र सरकारनं PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांसाठी योजना आहे. या योजनेचा लाभ सुतार, सोनार, लोहार आणि सांभार तसंच सलून व्यावसायिक यासह इतरांना मिळतोय. पण त्यांना सलून किट कधी मिळणार असा प्रश्न विचारण्यात येतोय. आरोग्य व्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या 108 रुग्णवाहिका योजनेमध्ये करणाऱ्या अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी करणारं निवेदन MEMS 108 डॉक्टर्स असोसिएशननं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांना दिलंय. धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत असून वाढत्या उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी लिंबू सरबत, रस आणि थंड पेयाचा आस्वाद घेण्यासाठी रसवंतीवर नागरिकांची गर्दी होते. मात्र दुसरीकडे लिंबाचे दरही वाढलेत. 250 रुपये किलोनं लिंब मिळाल्यानं सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. सांगलीच्या विटा येथील नागेवाडीमध्ये बगाड पळवण्याचा सोहळा उत्साहात पार पडला. नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्तानं नवस फेडण्यासाठी बगाड पळवले जातात. मानाच्या 7 बगाड या निमित्तानं धावत असतात. यावेळी लाखो भाविकांनी हजेरी लावली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं उत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक पार पडली. 134व्या जयंतीचं आयोजन करण्यासाठी बैठकीचं नियोजन केलं होतं. एप्रिल महिन्यातच धाराशिव जिल्ह्यातील 45 प्रकल्पातील उपयुक्त पाण्याची टक्केवारी शून्यावर आली आहे. यामध्ये 1 मध्यम आणि 44 लघु प्रकल्पांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसात उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होत असल्यानं पुढील काळात पाणी टंचाईचं संकट उभं ठाकलंय. अक्कलकोटमध्ये RPI आठवले गट सक्रिय झालाय. अक्कलकोट तालुक्यातील इब्राहिमपूर इथे RPI आठवले गटाच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलंय. अक्कलकोटमध्ये गेल्या महिनाभरात 18 शाखेचं उद्घाटन करण्यात आलंय.
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आष्टा परिसरात संकेत ढगे या बाईक चोरट्याला अटक केली। त्याच्याकडून डझनभर बाईक जप्त करण्यात आल्या। अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर येथे 15 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान जगद्गुरू तुकोबराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलंय। या भव्य सोहळ्यात 5000 गाथावाचक, 500 टाळकरी, 25 मृदंगवादक आणि 500 गावांचा तुकाराम महाराज अखंड पहारा, 1 लाख भाविकांसाठी पुरणपोळी काला महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। संपूर्ण देशात चैत्र नवरात्र उत्सव सुरू झाला असून गोंदिया येथील विश्व हिंदी परिषद बजरंगतर्फे गोंदिया शहरातील नेहरू चौक या ठिकाणी राम, सीता आणि हनुमानच्या मूर्तीचं स्थापना करण्यात आली आहे। गेल्या 22 वर्षांपासून या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंगतर्फे गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत या ठिकाणी हा उत्सव खरं तर साजरा केला जातो। सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी गावची प्रसिद्ध सिद्धनाथाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। मानाच्या सासनकाठ्या आणि 200 वर्षापूर्वीची रथयात्रेची परंपरा आहे आणि लाखो भाविक आपला नवस फेडण्यासाठी या यात्रेमध्ये सहभागी झाले। राज्यातील ऊसाचा गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात आलेला आहे। गाळप सुरू केलेल्या 200 पैकी 189 कारखान्यांनी गाळप संपवून धुराडी बंद केली आहे। मार्च अखेर 80 लाख टन साखर उत्पादन झाले। गाळप साखर उत्पादन आणि उतार्यामध्ये कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील हणे बंदरात ड्रोनच्या माध्यमातून कडी नजर ठेवली जात असून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या 256 बोट मालकांना मत्स्य विभागाकडून नोटीस पाठवल्यानं मच्छीमार धास्तावलेले आहेत। शासनानं घालून दिलेले नियम मोडून हणे समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींवर दंडात्मक कारवाई म्हणून नोटीस बजावण्यात आली आहे। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील अनेक पांदण रस्ते, जुने शिवदांड आणि गाळ रस्ते सुस्थितीमध्ये नसून सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत आणि त्यामुळे रस्त्यांची दुरवस्थेकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। सोलापूर तुळजापूर महामार्गावर उळे ब्रिज जवळ एक टेम्पो उलटल्यानं अपघात झाला। यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही। अकोल्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या एका तिकीट चेकरनं घरगुती तणावातून मालगाडी खाली येऊन आपलं जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। सुमेध मेश्राम असं या रेल्वे तिकीट चेकरचं नाव असून आत्महत्या करत्यावेळी आपल्या तो कर्तव्यावर होता। नेमके आत्महत्या का केली याचं कारण अस्पष्ट आहे। राज्य सरकारनं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील एकूण 2044 प्रस्तावांसाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। यापूर्वी या योजनेतून 30 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलंय। त्यामुळे या योजनेसाठी एकूण 49 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वारसांना देण्याचा मार्ग मोकळा झालाय। मार्च महिना संपला असून आता एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे। त्यामुळे कडक उन्हाळा जाणवू लागलाय। पनवेल पंचायत समितीतर्फे संभाव्य पाणी टंचाई निमित्त कृती आराखडा तयार केला असून 54 गाव वाड्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार केलाय। मुळशीतील पिरंगुट गावात लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी देवीची यात्रा संपन्न झाली। यामध्ये देवाची धार्मिक विधी पूजा, लोकनाट्य, तमाशा, ढोल ताशा स्पर्धा यानं यात्रा गाजली आहे। यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। इंदूर महानगरपालिकेनं आता रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्याला एक अनोखं बक्षीस जाहीर केलंय। सरकारी रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस आणि अयोध्येचं तिकीट दिलं जाणार आहे। देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर महाराज मोरे यांची निवड झाली। अध्यक्ष आणि विश्वस्त पदासाठी संत तुकाराम महाराज संस्थानच्या मुकुंदलालजी पित्ती धर्मशाळेत ही निवडणूक पार पडली। कोल्हापूर जिल्ह्यातून आर्थिक वर्षात मालमत्ता खरेदी विक्रीसह इतर मुद्रांकांच्या माध्यमातून 26 मार्च अखेर 514 कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झालाय। जळगाव तालुक्यातील धानवड शिवारात वीज कोसळल्यानं एका 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे आजोबा देखील गंभीर जखमी झाले। जळगावच्या 40 गावात शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय। मुलीच्या पायाचा चावा घेतल्यानं मुलगी गंभीर जखमी झाली आहे। ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी पालिकेनं कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना इथे आदिवासी लोककला महोत्सव पार पडला। या कार्यक्रमात आशिष शेलार, अशोक उईके आणि सुधीर मुनगंटीवार यांनी हजेरी लावली। बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली तर आजही सर्वत्र ढगाळ वातावरण असून पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। अचानक आलेल्या पावसामुळे आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून भाजीपाल्याला देखील फटका बसलाय। जळगावात देखील पहाटेपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे तर जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्रीच्या सुमारास तुरळक पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे गहू, ज्वारी सारख्या पिकांचं नुकसान झालंय।
तापमानात वाढ झाल्यानं उकाड्यानं नागरिक हैराण झालेत. मात्र सकाळपासून अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापुरात ढगाळ वातावरण असल्यानं काहीसा उकाडा कमी झालाय. मात्र दुसरीकडे दमट हवामान देखील पाहायला मिळतंय. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुढील 5 दिवस राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मंगळवार आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागात गारपीट होण्याचा अंदाज आहे. पुण्यात आजपासून येत्या 3 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे जर पाऊस झाला तर पुणेकरांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळणार आहे. यावर्षी उन्हाळा परिस्थिती आणखी बिकट करू शकतो, कारण यावेळी देशात अपेक्षेपेक्षा जास्त उष्णता जाणवणार आहे. यावेळी वायव्य भारतात दुहेरी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा इशारा IMDनं दिलाय. काही दिवसांपासून सातत्यानं मुंबईमधील वातावरण बदलतंय. तापमानात होणाऱ्या चढ उतारामुळे मध्येच पहाटेचा गारवा तर मध्येच वाढलेला उकाडा असं वातावरण सध्या शहरात आहे. याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे सोमवारी सकाळपासून मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागतोय. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात उन्हाचा पारा वाढलाय. सध्या ठाण्यातील तापमान 35 ते 40 अंशांवर गेलंय. त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागलेल्या आहेत. सर्दी, खोकला आणि उलट्या, जुलाब आदींचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे वाढत्या उष्माघाताचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेसह आणि जिल्हा आरोग्य प्रशासन सज्ज झालंय. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.